शुभ सकाळ मित्रांनो. परत आज 5वा दिवस माझा बनारसमधला आणि आज शेवटचा पण आहे. आत्ता नाश्त्यासाठी थोडा बाहेर पडलो आहे. आज संध्याकाळी 7ची बस आहे आपली. कुठे जाते तुम्ही सांगेन तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आता इथे फिरत आलो आहे पुष्कर लेकसाठी. म्हणजे इथे असा नाश्त्यासाठी आलो तेव्हा दिसलं आपल्याला दुसरीकडे अजून एक लेक आहे, तिथे जायचं आहे. थोडा टाईमपास करूया आणि मग जाऊया. आता आपण आलो आहे ते पुष्कर कुंडवर. असंच फिरत होतो नाश्त्यासाठी, तर दिसलं म्हणून आलो. काय याचंही ते हे नव्हतं, आपल्याला दुसरीकडे जायचं आहे. इथून ते 15-20 मिनटावर आहे. तू आपला हस्सी घाटच्या आसपास पुढे बघू आता तिथं. बनारस फिरताना त्या दिवशी काय झालं ते सांगतो तुम्हाला. त्या दिवशीचा अनुभव. 2 दिवसापूर्वी मी जेव्हा आलो होतो बनारसला पहिला आणि दुसरा दिवस, म्हणजे क्युरियोसिटी म्हणून बनारस काय आलं याचं तुम्हाला सांगतो. खूप वेळा एक मूवी बघितला असं कुठला साऊथचा मूवी होता, हिंदीत डब केलेला, इंद्रा द टायगर. त्याच्यामुळे त्या पिक्चरमध्ये ना भरपूर वेळा काशी विश्वनाथचा उल्लेख होतो आणि तेव्हापासून एक काशी विश्वनाथ काय बघायची इच्छा होती. आणि नंतर समजलं की काशी विश्वनाथ म्हणजे बनारसमधला आपला विश्वनाथ मंदिर. लखनौला आलो होतो, मला माहिती होतं बनारसमध्ये गर्दी असणार. तिथे हॉस्टेलवाला होता, त्याने पण सांगितलं होतं. तरी बोललो जाऊन येऊया, आता 5 तासावर आलो तर जाऊन येऊया इकडे. मग डायरेक्ट प्लॅन केला आणि आलो. थोडीफार गर्दी होती. आत्ता 24 तारीख आहे, त्याच्यामुळे गर्दी वाढते आता अजून. तर झालं असं, आलो त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी काल भैरव मंदिर आणि बनारसचं विश्वनाथ मंदिर इथे जाऊन आलेलो. 2 नंबर गेटचे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण नेपाळ मंदिर बघितलं ते. तिथूनच आतमध्ये एंट्री आहे विश्वनाथ मंदिर जायला. गर्दी इतकी होती, गेटवरून निघून यायचं. काल भैरव मंदिर तेच गेटवरून गर्दी बघून निघून आलो. चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मी रात्रीचं जेवायला बाहेर पडलो आणि जेवून थोडंफार काहीतरी गोड खावं म्हणून लस्सी प्यायला गेलो. आणि त्या लस्सीच्या इथे लस्सी घेतली आणि बसलो तिथे खायला असं. तर तिथे एक पोरगी होती, ती आणि लस्सीवाल्याचं कन्व्हर्सेशन चालू होतं की कधी टायमिंग चांगला आहे जायला, असं. काल भैरव मंदिर. आणि ते ऐकून मी फक्त सहज विचारायचं दोघांना की कधी जाऊ म्हणजे असं. आणि माहिती नाही, मी तर जाणार पण होतो, गर्दी बघून रिटर्न येणार होतो. मी बोललो की जायचं नाही आपण, बस गर्दीत एवढा कोण 3 तास उभं राहील तिथे. आणि सडनली त्या पोरीने सांगितलं की 9:30 नंतर जा, ते गर्दी कमी असते विश्वनाथ टेम्पलमध्ये. आणि काल भैरव मंदिर तर तुम्ही मंगळवारचं जाऊ नका, सोमवारचा गेलात तर तुम्हाला गर्दी कमी भेटेल. मंगळवार त्यांचा काहीतरी वार असतो म्हणून ते गर्दी खूप असते. आणि असं माझ्या मनातच चालू होतं की जाऊ की नको. सडनली हॉस्टेलवर आलो आणि विचार केला की काय करू, जावं की नको. आणि की मी 2दा ऑलरेडी जाऊन आलो, गर्दी बघून रिटर्न आलेलो. आणि मनात एक आलं की कदाचित हा योगायोग असावा, कदाचित हे संकेत असावे की तिथे जायला, मंदिरात जायला आपल्याला. सो मोबाईल सगळं फक्त पॉकेट घेतलं, मोबाईल शूज बी सगळं हॉस्टेलवर ठेवलं. बिना चपलेला निघालो. 9:30 वाजता गेलो मी आणि 9:30 पावणे 10च्या आसपास मी जवळजवळ 2 नंबर गेटने काशी विश्वनाथच्या गाभाऱ्यात होतो, देवळाजवळ. आणि मला माहिती नव्हतं, म्हणजे ऐकून होतं रात्रीची आरती असते, ती शयन आरती म्हणून. शयन आरती आय थिंक काहीतरी असते, तेव्हा फक्त लोकल जास्त असतात तिकडे आरतीसाठी त्या. आणि मी त्या लोकलच्या मागून गल्लीतून आपण 3-4 दिवस ज्या गल्ली फिरतो त्या गल्लीचा डायरेक्ट मंदिरामध्ये आणि शयन आरती रात्रीची अटेंड केली. दर्शन पण झाले मस्त. म्हणजे मी तर सांगेन, तुम्ही जर बनारसला आला असाल तर एकदा तरी ती रात्रीची आरती असते ती अटेंड कराच. आणि तिथले लोकल जे आरती बोलतात ना, अरे भाई जबरदस्त एक्सपिरियन्स होता तो घेतला. आणि मला वाटलं महाकाल भैरव गर्दी असेल, कारण की त्यांनी सांगितले असेल की आरती झाल्यावर सगळी लोक महाकाल भैरव मंदिर येतात. म्हणून मी काय करू, जाऊ की नको. गल्लीतून खाली उतरताना 2 असे ते भटजी होते, भटजी म्हणजे तिथले शिष्य होते. त्यांना काल भैरव मंदिर जा, आता काही गर्दी नसणार, कोण नसणार. पटकन खाली आलो, रिक्षा केली, महाकाल भैरव मंदिर बघतो तर काहीच गर्दी नाही. म्हणजे अक्षरशः ते थांबून तिकडे म्हणजे थांबून लोक व्यवस्थित दर्शन घेत होते, एकदम व्यवस्थित.
आणि ते गुरुजी पण तिथले जे भटजी होते ते पण सांगत होते, अरे आराम से आओ, कुछ भीड़ नहीं है, आराम से एकदम दर्शन लो, अच्छे से दर्शन लो. इतकं जबरदस्त झालं की 2 दिवस मी दोन्ही मंदिराच्या गेटवरून गर्दी बघून बाहेर निघून जायचो की. आणि त्या दिवशी सडनली एक बोलतो ना हिंट आली की एक इशारा आला की चल आता आपल्याला दर्शन घ्यायचं. म्हटलं मी गर्दी असेल त्या ठिकाणी जात नाही, 3 तास गर्दी थांबून ते दर्शन पण होत नाही, धक्काबुक्की होते म्हणून असं थांबत नाही कुठल्या. पण त्या दिवशी अचानक आला आणि गर्दी पण नाही भेटली, जबरदस्त दर्शन झालं. हा एक्सपिरियन्स होता माझा काशी विश्वनाथ आणि काल भैरव मंदिर. तुम्हाला सुद्धा मी सजेस्ट करेन. माझ्या मते तुमची शेवटची आरती असते गेट बंद व्हायच्या अगोदरची, इव्हनिंग रात्रीची, ती तर नक्कीच अनुभव. जसं तुम्हाला बोललेलो, ही जागा कोणाला जास्त माहिती नाही, कोणच नाही, गर्दीत नाही, टुरिस्ट इथे कमी, खूप कमी येतात. आणि हे अस्सी घाटच्या एकदम जवळ आहे. अस्सी घाटाजवळ असलेलं हे लुलार कुंड हे काशीतील सर्वात प्राचीन आणि रहस्यमय ठिकाणापैकी एक आहे. 50 फूट खोल असलेल्या या कुंडाचा संबंध थेट सूर्यदेवाशी जोडला जातो, म्हणून याला सूर्यकुंड असेही म्हणतात. लाल रंगाच्या दगडांनी बांधलेली ही विहीर दिसायला जितकी भव्य आहे तितकीच ती आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाची आहे. आपण घाटवर आलोय परत एकदा. घाटवर गर्दी आहे त्यामुळे मी सगळे कुठेतरी जायचा विचार करतो. शेवटचा एकदा आज फिरून देवा घाट, म्हणून आलो राऊंड मारायला असाच. सीगल्स आणि बोटवाले सगळे मजा घेतात सीगल्सची. थंडी आहे त्याच्यामुळे सीगल्स येतात तिथे मायग्रेट करून. बोटवाल्यांना सुद्धा ट्रॅफिक लागले आता, बोटी एवढ्या बोट आहेत एकमेकांना. घाटवरून चालत चला असताना आता आपण आलो काशी मंदिरच्या गेट नंबर 1 पासून. तिथून थोडासा व्हिडिओ काढून हे आहे आतमध्ये जाऊ. पुढे जाऊ थोड्या वेळ बघू. आतमध्ये जात नाही, दर्शन ते घेऊन आलो. आमची रती मंदिरात आता आपण एका देवळात जाऊया. हे देवळ सुद्धा मी खूप बघितलेलं. परत मी घाटावरून या गल्लीमध्ये आलोय. माहिती ना मला का घाटांपेक्षा मला या गल्लीमध्ये फिरायला मजा येते. शांत असतं, गर्दी नसते म्हणून. परत त्या काशीच्या छोट्या छोट्या गल्लीतून शेवटचा दिवस जाऊन फिरूया जरा. आणि मुंबईला जायचं होतं पण ट्रेनला काय तिकीट भेटत नव्हतं, म्हणून आता बसने जायचा प्रयत्न केला. म्हणून बस बुक केली आणि नागपूरपर्यंत बसने जातो. पुढे बघू, तिथे नागपूरला 2-3 दिवस थांबू, तिथे फिरू, एक्सप्लोर करू. त्यानंतर हळूहळू पुढे जाऊ.
29 नोव्हेंबरला मी हा प्रवास सुरू केलेला. असं काय ठरलं नव्हतं किती दिवस प्रवास करायचा काय, पण हळूहळू दिवस वाढत गेले आणि फिरत बसलो. आता जवळजवळ 1 महिना होत आला. 1 महिन्यानंतर घरी जायचं. बघू, नागपूरमध्ये पण 2-3 दिवस फिरू. त्याच्या पुढे पण वेळ भेटला, मूड झाला तर नाशिक विषयी फिरूया, त्याच्यानंतर जाऊया. तर भेटू आता सकाळी तुम्हाला नागपूर. आत्ता नागपूरला पोचलो आहे मी. दुपारचे 12 वाजले. काल रात्री संध्याकाळी बनारसवरून 7:30 वाजता निघालो होतो. आत्ता पोचलो 12 वाजता. खूप धुकं होतं रस्त्यात, त्यामुळे ड्रायव्हर हळूहळू चालवत होता. खिडकीतून बाहेर आम्हाला काय दिसत नव्हतं, चालवलं काय माहिती. व्यवस्थित गाडी आणली, हळू स्लो आणली, हळू आली, लेट आली, चालेल व्यवस्थित चालेल. तर बघूया, मुंबईसाठी बस भेटली तर रात्रीची, नाहीतर 1 दिवस स्टे करून इथे एक्सप्लोर करू. बघतो काय सांग. काल रात्री बनारसवरून निघालो आणि नागपूरला पोचलो. 12:30 दरम्यान नागपूरला पोचलो. आणि इथे नागपूरला 2 दिवस मला थांबायचा विचार होता, फिरायचा विचार होता. पण झालं असं की 2 दिवसात काय नागपूर फिरायचं. नागपूर फिरायला जवळजवळ आठवडा तरी लागला. आणि गावात पण नागपूर फिरायचं म्हणजे राहू दे बोललो. आणि त्यावेळेला मी गेल्या 29 नोव्हेंबरला घरातून बाहेर बोलतो फिरायला. आणि आता पूर्ण जवळजवळ 1 महिना होत आला आहे. आणि जेवढा बजेट होता माझा, 90% तर पूर्ण संपला. 10% होता. घरी जायपर्यंत पूर्ण संपवायच्या नादात थांबलो बोललो जरा. आत्ता पण नागपूरला दिवस हा अर्धा दिवस होता माझ्याकडे. पण झालं असं की इथे काल रात्रीवरून ट्रॅव्हल झालं. गणपती मंदिर आणि रामटेक आहे तिथे जायचं होतं. पण आंघोळीमुळे काय तिथे फ्रेश झालं नाही, त्याच्यामुळे आवड गेलं. परत येऊन नागपूर फिरायला पाहिजे. पुढे 7-8 दिवस तरी पाहिजे नागपूर फिरायला. 2 दिवसात कुठे कुठे फिरणार. म्हणून आता मी संध्याकाळची बस पकडून परत मुंबईला जातो. 25 दिवस झाले. 25 दिवसा कंटेंट मी तयार करतो. एवढे छोटे छोटे व्हिडिओ पण असतील मध्ये, पण प्रयत्न केला जेवढा होतो तेवढा. मी पण शिकतो त्याच्यामध्ये. जर हा व्हिडिओ जर माझ्या आवडत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की अजून इम्प्रूव्हमेंट केली आहे. सो मला पण थोडं पुढे अजून काम करायला, स्वतःवर काम करायला जरा बरं वाटतं. ठीक आहे, भेटू आता परत नवीन एका प्रवासाला सुरुवात करायची झाली. मुंबईला गेल्यावर सेविंग थोडा आधी सेव्ह मनी पैसे साठवून परत एका नवीन प्रवासाला सुरुवात करायची. तेव्हा परत भेटू आपण. 15-20 दिवसांनी परत पुढे बाहेर फिरायला म्हणजे परत नवीन व्हिडिओ आपण सुरू करून नवीन. ठीक आहे, तेव्हा भेटू. आता जाऊया मुंबईला.